नमस्कार मित्रांनो, वाडीकर गायडन्स पॉइंट मध्ये आपले स्वागत। आज आपण पोलीस भरती सराव पेपर्स क्रमांक 7 याचे विश्लेषण पाहणार आहोत। या घटकामध्ये आपण एकूण 4 भागात या पेपरचे विश्लेषण करणार आहोत। त्यामध्ये भाग पहिला मध्ये आपण सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी याविषयी भाग पहिल्यामध्ये पाहणार आहोत। भाग 2 मध्ये गणित या घटकाचे विश्लेषण पाहणार आहोत। भाग 3 मध्ये बुद्धिमत्ता घटक याविषयी विश्लेषण पाहणार आहोत आणि भाग 4 मध्ये मराठी या घटकाचे विश्लेषण पाहणार आहोत। मित्रांनो, पेपर सोडत असताना आपण पीडीएफच्या माध्यमातून पेपर सोडवतो, परंतु नेमकं या प्रश्नाचं उत्तर हे कसं आलं हे पाहण्यासाठी आपण नेमकं चुकल्यानंतर ते चुकलं का हे पाहणंही गरजेचं असते। त्यामुळे हे लक्षात ठेवा की फक्त पीडीएफचे पेपर वाचन करणं त्याच्यापेक्षाही आपलं त्या पीडीएफच्या पेपरमध्ये काय चुकलं हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। त्यामुळे माझे जे ॲनालिसिस आहे ते अवश्य तुम्ही पूर्णतः पहा आणि पूर्ण पाहिल्यानंतर आपले ज्या काही कन्सेप्ट होत्या की काही चुकल्या होते गणित, तर ते क्लिअर होण्याचे या व्हिडिओच्या माध्यमातून मी पुरेपूर प्रयत्न करीत आहोत। तर आज आपण भाग 1 सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या घटकाचे पहिल्या भागात विश्लेषण पाहणार आहोत। पहिला प्रश्न पहा मित्रांनो, सेल्युलर जेल कोठे आहे? पर्याय पहा। पहिला पर्याय सिल्वासा, दुसरा आहे एडन, तिसरा आहे कवरत्ती आणि चौथा आहे पोर्ट ब्लेअर। तर सेल्युलर जेल मित्रांनो पोर्ट ब्लेअर कुठे आहे? पोर्ट ब्लेअर। पोर्ट ब्लेअर ही अंदमान निकोबारची राजधानी आहे। पोर्ट ब्लेअरला जे सेल्युलर जेल आहे त्याला काळे पाणी म्हणून सुद्धा ओळखले जाते। स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत याच तुरुंगात ठेवण्यात आलं होतं मित्रांनो, हे सुद्धा लक्षात असू द्या। म्हणजे सेल्युलर जेल कुठे आहे? तर पोर्ट ब्लेअर। पोर्ट ब्लेअर कशाची राजधानी? अंदमान निकोबारची। आणि एक अजून लक्षात ठेवा की आतापर्यंत सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता होता? सर्वात मोठे केंद्रशासित प्रदेश होता पहिले अंदमान निकोबार। अंदमान निकोबार। परंतु मित्रांनो आता लडाख हा केंद्रशासित प्रदेश निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे आता सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश जर विचारला आकाराने तर तो लडाख राहील। आता केंद्रशासित प्रदेश सर्वात मोठा अंदमान निकोबार राहणार नाही, हे सुद्धा या अनुषंगाने लक्षात ठेवा। त्यानंतरचा प्रश्न पहा मित्रांनो, पोलिओ रोगाची लस कोणी शोधून काढली? पोलिओ या रोगाची लस कोणी शोधून काढली? तर मित्रांनो पोलिओ या रोगाची लस ही साल्क आणि बेसिन यांनी शोधून काढली। मित्रांनो या पर्यायात पहा, एडवर्ड जन्नर। एडवर्ड जन्नर यांनी कशाची लस शोधून काढली? तर देवी रोगावर संशोधन केलं होतं। लुई पाश्चरनं देवी रोगावर लस शोधून काढली होती। तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे पर्याय दिले आहेत त्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे। पहा मित्रांनो, पोलिओ हा विषाणूमुळे होणारा रोग आहे। भारत सरकारने 1995 पासून सुरू केलेल्या पल्स पोलिओ जे मोहीम होती त्यामुळे भारत देश पूर्णपणे 27 मार्च 2014 रोजी पोलिओ मुक्त झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले। जाहीर केले कधी केले? तर 27 मार्च 2014 रोजी। 1995 पासून पल्स पोलिओ मोहीम जी भारतभर सुरू होती त्याचं फलित म्हणजे हुने 27 मार्च 2014 रोजी पोलिओ मुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले होते। आता मित्रांनो विषाणूमुळे रोग होतात ते कोणते तर ते पाहूया। विषाणूमुळे होणारे रोग कोणकोणते पहा। वी म्हणजे विषमज्वर, का म्हणजे कावीळ, रे म्हणजे रेबीज, गो म्हणजे गोवर, डे म्हणजे डेंगू, का म्हणजे कांजण्या, दे म्हणजे देवी, पो म्हणजे पोलिओ, ई म्हणजे इन्फ्लुएन्झा आणि ए म्हणजे एड्स। पहा, विकारे गोड कांदे पोईये। पहा, विकारे गोड कांदे पोईये। हे जर तुम्ही ट्रिक्स लक्षात ठेवली तर विषाणूमुळे होणारे रोग सगळेच लक्षात येतात तुमच्या। पहा, विकारे गोड कांदे पोईये, विषमज्वर, कावीळ, रेबीज, गोवर, डेंगू, कांजण्या, देवी, पोलिओ,
इन्फ्लुएन्झा आणि एड्स. ही जर टेक्निक लक्षात ठेवली, क्लुप्ती असते आणि या क्लुप्तीतून ह्या गणित हे जे प्रॉब्लेम आहे ते सहज सुटते. म्हणून विषाणूमुळे होणारे रोग जर प्रश्न आला तर हे जर क्लुप्ती आपल्या लक्षात असली, विकारे, गोड, कांदे, पोळी आणि त्यामुळे कोणकोणते रोग होतात ते पाहिले तर लक्षात येऊन जाते. पहा मित्रांनो, पुन्हा एकदा पहा. विषम ज्वर, का म्हणजे कावीळ, रे म्हणजे रेबीज, गो म्हणजे गोवर, डे म्हणजे डेंग्यू, का म्हणजे कांजण्या, दे म्हणजे देवी, पो म्हणजे पोलिओ, ई म्हणजे इन्फ्लुएन्झा आणि ए म्हणजे एड्स. विकारे, गोड, कांदे, पोळी विषाणूमुळे होणारे रोग. आणि पोलिओ कशामुळे होतो मग? तर विषाणूमुळे. पुढील प्रश्न पहा. महर्षी कर्वे यांचा जन्म कुठे झाला? पर्याय पहा. पहिला पर्याय शेरवली, दुसरा आहे कुंभोज, तिसरा आहे टेंबू आणि चौथा आहे जामखिंडी. मित्रांनो, हे पर्याय जेव्हा पाहतो आपण तेव्हा जे काही समाज सुधारक आहेत त्यांचे जन्मस्थान आहे. आता कुंभोज जर पाहिलं तर कोणाचं आहे? कर्मवीर भाऊराव पाटील. पाटील यांचं जन्मस्थान आहे. टेंबूला जन्मस्थान कोणाचं आहे? तर गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कुठे झाला होता? तर टेंभू येथे झाला होता. जामखिंडीचं जन्मस्थान कोणाचं आहे? तर ते सुद्धा लक्षात असलं पाहिजे. वीरा शिंदे. म्हणजे इथं पर्याय कोणता राहिला? तर शेरवली कोणाचं जन्मस्थान आहे? तर महर्षी कर्वे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जर आपण अभ्यास केला तर तुलनात्मक अभ्यास होईल आणि तुलनात्मक अभ्यास चिरकाल लक्षात राहतो, हे सुद्धा लक्षात ठेवा. आपण एकदा वाचलं, ऑब्जेक्टिव्ह वाचत केलं, एक ऑनलाईन सेंटेन्स वाचलं, काही काळ तुमच्या लक्षात राहील. परंतु असं जर आपण तुलनात्मक अभ्यास केला तर कायमस्वरूपी आपल्याला काय लक्षात राहील मित्रांनो. आता आपण महर्षी कर्वे यांच्याविषयी माहिती पाहूया. 1893 मध्ये पंडिता रमाबाई यांच्या शारदा सदन मधील जी विधवा स्त्री होती गोदूबाई यांच्यासोबत विधवा विवाह केला होता. तर 1916 भारतातील पहिले महिला विद्यापीठ स्थापन केले होते महर्षी कर्वे यांनी, हे सुद्धा लक्षात असू द्या. त्यानंतरचा प्रश्न पहा. रबराचे व्हल्कनायझेशन करण्यासाठी कोणते मूलद्रव्य वापरतात? पर्याय पहा. गंधक, दुसरा पर्याय फॉस्फरस, तिसरा पर्याय पारा, चौथा पर्याय सोडियम. तर रबराचे व्हल्कनायझेशन करण्यासाठी मित्रांनो गंधक हे मूलद्रव्य वापरतात, हे सुद्धा लक्षात असू द्या. तिसरा प्रश्न पहा. उपनिषदाची एकूण संख्या किती? पर्याय पहा. पहिला पर्याय 12, दुसरा पर्याय 18, तिसरा पर्याय 8 आणि चौथा पर्याय 108. तर उपनिषदाची संख्या एकूण 108 आहे. 31वा प्रश्न पहा. प्लासीची लढाई कधी झाली? 1657, 1757, तिसरा आहे 1857 आणि 1858. मित्रांनो, प्लासीची लढाई ही 23 जून 1757 ला झाली होती. पहा मित्रांनो, प्लासीची लढाई कधी झाली होती? तर 23 जून 1757 ला. आता हे प्लासी ठिकाण आहे कुठे? तर पश्चिम बंगालमध्ये आहे. इंग्रज व बंगालचा नवाब सिराजुद्दौला यांच्यामध्ये ही लढाई झाली होती. फ्रेंचांनी मदत केली होती आणि यामध्ये इंग्रजाचा विजय झाला होता. आता या लढाईमुळे झालं काय? तर ब्रिटिशांनी जिंकलेली ही पहिली प्रमुख लढाई होती आणि त्यांना बंगाल सारखा जो सदन भाग होता तो मिळाला होता. त्यामुळे प्लासीची लढाई अत्यंत महत्वाची आहे भारतीय इतिहासात. आणि कधी झाली होती? तर 23 जून 1757. कोणात झाली होती? तर इंग्रज आणि बंगालचा नवाब सिराजुद्दौला या दोघांमध्ये झाली होती. यात इंग्रजांचा विजय झाला होता. पुढील प्रश्न पहा मित्रांनो. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? पर्याय बघूया. पहिला पर्याय यकृत, दुसरा आहे औटू ग्रंथी, तिसरे आहे पीयूषिका ग्रंथी, चौथी आहे स्वादुपिंड. तर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी ही यकृत आहे. 33वा प्रश्न पहा. राणीगंज ही दगडी कोळशाची खाण कोणत्या राज्यात आहे? पहिला पर्याय बिहार, दुसरा आहे पश्चिम बंगाल, तिसरा आहे ओडिसा आणि चौथा आहे झारखंड. तर राणीगंज ही दगडी कोळशाची खाण मित्रांनो पश्चिम बंगाल या राज्यात आहे. पुढील प्रश्न पहा मित्रांनो. खालील पैकी कोणती भाषा भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात समाविष्ट नाही?
नाही हा शब्द आलाय. पहा, पहिला पर्याय नेपाळी, दुसरा आहे कोकणी, तिसरा आहे डोगरी आणि चौथी आहे राजस्थानी. मित्रांनो, राज्यघटनेत, भारतीय राज्यघटनेत मूळ भाषा किती होत्या? तर 14. 8व्या परिशिष्टात जे राज्यघटनेत मूळ भाषा होत्या त्यावेळेस ते 14 होत्या. त्यानंतर सध्या आत्ता जर विचारलं तर 8व्या परिशिष्टात एकूण भाषा किती आहेत भारतीय भाषा? तर 22 भाषा आहेत. आता या 14 मध्ये किती भाषाचा भर पडला? तर 8 भाषा. आता ह्या 8 भाषा कोणत्या? तर पहा, 21वी घटना दुरुस्ती जी होती ती सिंधी ही भाषा या 8व्या परिशिष्टात समाविष्ट करण्यात आली होती. 21वी घटना दुरुस्ती अन्वये सिंधी ही भाषा 8व्या परिशिष्टात समाविष्ट करण्यात आली होती. 71वी घटना दुरुस्ती अन्वये कोकणी, नेपाळी आणि मणिपुरी ह्या 3 भाषा 8व्या परिशिष्टात समाविष्ट करण्यात आल्या होत्या. 71वी घटना दुरुस्तीने कोकणी, नेपाळी आणि मणिपुरी. आता हे फॉर्म्युला कसं लक्षात ठेवायचं? कोनेम, कोकणी, नेपाळी, मणिपूर. आता 92वी घटना दुरुस्ती पहा. बोडो, डोगरी, मैथिली आणि संथाली ह्या 4 भाषेचा समाविष्ट 92व्या घटना दुरुस्तीने करण्यात आला होता 8व्या परिशिष्टात. आता इथे सुद्धा फॉर्म्युला बोडोमास म्हणजे बोडो, डोगरी, मैथिली आणि संथाली हे जर लक्षात ठेवलं तर पहा, सिंधी, कोकणी, नेपाळी, मणिपुरी, बोडो, डोगरी, मैथिली आणि संथाली अशा 8 भाषा समाविष्ट करण्यात आला. आता घटना दुरुस्ती सुद्धा कशी लक्षात ठेवायची पहा. ही 21वी घटना दुरुस्ती आहे, ही 71वी घटना दुरुस्ती आहे. या दोघांची बेरीज किती होती? 92. पहा, 21, 71, 92 अशा पद्धतीने इथे आपलं भाषा या 8व्या परिशिष्टाला जे भाषा आता इथल्या बऱ्याच माहिती, जवळपास सगळेच माहिती आपण इथे सांगून दिलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण विश्लेषण करता आलं पाहिजे. आपल्याला ती पूर्णतः माहिती एका घटकावर दिसली पाहिजे. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. तर मित्रांनो, इथे नेपाळी सुद्धा आहे, कोकणी सुद्धा आहे आणि डोगरी सुद्धा आहे. म्हणजे राहिली कोणती? तर राजस्थानी ही 8व्या परिशिष्टातली भाषा नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही विश्लेषण करत जा आणि असे विश्लेषण समजून घेतल्यावर आपल्याला कायमस्वरूपी लक्षात राहील मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न पहा. महाराष्ट्राचे भारताच्या सुमारे किती टक्के भूप्रदेश व्यापलेला आहे महाराष्ट्राने? पहिला पर्याय 7.9%, दुसरा आहे 7.36%, तिसरा पर्याय 8.26% आणि चौथा पर्याय 9.36%. तर मित्रांनो, भारताचे क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किमी आहे आणि महाराष्ट्र क्षेत्रफळ किती आहे? 3,07,713 चौरस किमी आहे. तर महाराष्ट्राचे जे आहे, महाराष्ट्राने भारताच्या सुमारे किती टक्के भूप्रदेश व्यापलेला आहे? तर हे जर प्रमाण काढलं तर 9.36% येते मित्रांनो. हे सुद्धा लक्षात असू द्या. भारताचे क्षेत्रफळ किती, महाराष्ट्र क्षेत्रफळ किती. भारतात सर्वात आकाराने सर्वात मोठे राज्य कोणते? तर राजस्थान. दुसरं कोणतं आहे? तर मध्य प्रदेश. तिसरा आहे महाराष्ट्र. आकाराने जर विचारलं भारतात तर तिसऱ्या क्रमांकावरचं महाराष्ट्र राज्य लागते. तर पहिल्या क्रमांकावरचा आहे राजस्थान, दुसरा आहे MP आणि तिसरा आहे महाराष्ट्र. हे 3 बाबी लक्षात ठेवायच्या. राजस्थान, MP आणि महाराष्ट्र. हे आकाराने तिसरं आहे महाराष्ट्र आणि लोकसंख्येनं दुसरं UP नंतर. लोकसंख्या सर्वात जास्त उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र 2 नंबर. लोकसंख्येनं 2 नंबर आणि क्षेत्रफळाने 3 नंबर. त्यानंतरचा प्रश्न पहा. राज्यातील जिल्ह्याचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लावा. पहिला पर्याय अहमदनगर, नाशिक, पुणे, सोलापूर. दुसरा आहे अहमदनगर, पुणे, नाशिक, सोलापूर. तिसरा पर्याय अहमदनगर, सोलापूर, पुणे, नाशिक आणि चौथा पर्याय अहमदनगर, पुणे, सोलापूर, नाशिक. मित्रांनो, जर तुम्ही अभ्यास केला असेल तर आपण सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे आपला? अहमदनगर. परंतु इथे सगळीकडेच अहमदनगर आहे. मग दुसऱ्या नंबरचा जिल्हा कोणता महाराष्ट्रात सर्वात मोठा? तर ते आहे पुणे. पहिला आहे अहमदनगर, दुसरा आहे पुणे, तिसरा आहे नाशिक आणि चौथा आहे सोलापूर. आकाराने 4 सर्वात मोठे जर जिल्हे क्रमाने जर विचारले
तर अहमदनगर, पुणे, नाशिक, सोलापूर. जर तुम्ही गुगलवर सर्च केलं याचं क्षेत्रफळ तर अहमदनगर 1 नंबरवर दिसेल, पुणे 2, नाशिक 3, सोलापूर 3, 4. आणि हे फॉर्म्युला कसं लक्षात ठेवायचा? अपुनासो हे जर क्लिअर लक्षात असलं तर आपला हा प्रश्नचे मार्क निश्चित आपल्याला मिळतील. काही काही क्लुप्त्या आपल्याला लक्षात ठेवावं लागते मित्रांनो. त्यानंतर पहा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? आता तापी जर नदी पाहिली पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. नर्मदा नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे जाते. कृष्णा नदी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे जाते आणि वैनगंगा नदी ही उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. म्हणजे पर्याय क्रमांक 4. आता जर तुम्ही सगळ्या नद्याचा आपण हे पाहिलंय, पर्याय पाहिले, तर जे नर्मदा नदी आहे ती अमरकंटक जवळ उगम पावते आणि तापी जी आहे ही नर्मदा नदी ही तापी मुलताई जवळ आणि कृष्णा कुठे आहे? महाबळेश्वर इथे उगम पावते. आता नर्मदा नदी ही भडोज जवळ अरबी समुद्राला मिळते. नंतर तापी नदी ही सुरत जवळ अरबी समुद्राला मिळते. हे सुद्धा लक्षात ठेवा. तापी नदी सुरत जवळ, नर्मदा नदी भडोज जवळ आणि उगम पावला मुलताई जवळ. आता राहिले वैनगंगा जी नदी आहे ती मैकल पर्वतरांगेत शिवनी जिल्ह्यातील भाकल या ठिकाणी उगम पावते. कुठे? शिवनी जिल्हा. आता शिवनी कुठे आहे? तर एमपी मध्ये उगम पावते आणि ती दक्षिणेकडे वाहते. कुठं वाहते? 300 किलोमीटर दक्षिणेकडे वाहते. आणि वैनगंगा नदी मिळून कोणती नदी होते? तर प्राणहिता नदी. आणि ही प्राणहिता नदी ही गोदावरी नदीस सिरोंच्या जवळ मिळते. हे सुद्धा लक्षात द्या की वैनगंगा नदी ही वर्धा आणि वैनगंगाचा संगम होऊन काय होते? प्राणहिता. आणि प्राणहिताचा प्रवाह वाढून समोर काय होते? तर गोदावरी जवळ सिरोंच्याला ती मिळते. गोदावरीला सिरोंच्या जवळ मिळते मित्रांनो. तर अशा पद्धतीने ही जी नदी आहे कोणती? उत्तरेकडून दक्षिणे वाहणारी कोणती आहे? तर वैनगंगा नदी. त्यानंतरचा प्रश्न पहा, मेरी सहेली हा उपक्रम महिलांच्या सुरक्षेसाठी कोणी सुरू केला? तर पहिला पर्याय भारतीय रेल्वे, दुसरा आहे भारतीय पोस्ट, तिसरा आहे भारतीय विमान सेवा आणि चौथा आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ. तर मेरी सहली हा उपक्रम भारतीय रेल्वेने सुरू केलेला आहे. महिलांना सुरक्षित व आरामदायक प्रवास करण्यासाठी मध्य रेल्वेने, हे सुद्धा लक्षात ठेवा, मध्य रेल्वेने मेरी सहली हा जे उपक्रम आहे तो सुरू केलेला आहे. आणि भारतीय रेल्वे हे लक्षात ठेवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 ऑक्टोबर 2020 ला भारताची पहिली सी प्लेन सेवा कोणत्या राज्यात सुरू केली? तर मित्रांनो पर्याय पहा. पहिला पर्याय गुजरात, दुसरा आहे महाराष्ट्र, तिसरा आहे गोवा आणि चौथा आहे केरळ. तर पहिली सी प्लेन सेवा ही गुजरात राज्यात 31 ऑक्टोबर 2020 ला राष्ट्रीय एकता दिवसच्या अनुषंगाने सुरू केली. राष्ट्रीय एकता दिवस हा सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंतीच्या निमित्तानं देशभर हा एकता दिवस साजरा केला जातो. हे सुद्धा लक्षात ठेवा. राष्ट्रीय एकता दिवस कोणता? तर राष्ट्रीय एकता दिवस कोणता? 31 ऑक्टोबर. आणि हा जे सी प्लेन सेवा जी सुरू केली ती साबरमती ते केवडिया, साबरमती ते केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी ला जोडते. लक्षात ठेवा, स्टॅच्यू ऑफ युनिटी. साबरमती ते केवडिया
येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीला जोडते ते. हा जो मार्ग आहे सी प्लेन सेवा जे आहे ते साबरमती ते केवडिया स्टॅच्यू ऑफ युनिटीला जोडणारा मार्ग. स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती म्हणलं तर 182 मीटर आहे, हे सुद्धा लक्षात असू द्या. तर हे सुद्धा लक्षात असू द्या, स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती तर 182 मीटर, जगातली सर्वात मोठी मूर्ती लक्षात ठेवायचं. आणि फूट जर म्हणलं तर 597 फूट, हे सुद्धा लक्षात असू द्या. स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची जर मीटरमध्ये विचारली तर 182 मीटर आणि फूटमध्ये जर विचारली तर 597 फूट. राष्ट्रीय एकता दिवस 31 ऑक्टोबर, सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती. आणि पहिली सी प्लेन सेवा कुठे सुरू केली तर गुजरात राज्यात. कुठून कुठे तर साबरमती ते केवडिया. समोरचा प्रश्न पहा मित्रांनो, प्रियंका राधाकृष्णन भारतीय वंशाची महिला कोणत्या देशात प्रथमच महिला मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर प्रियंका राधाकृष्णन ही न्यूझीलंड या देशाची भारतीय वंशाची महिला आहे की ती प्रथमच त्या देशात महिला मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रियंका राधाकृष्णन याविषयी माहिती पाहूया. जन्म चेन्नईत झाला, 41 वर्षीय. न्यूझीलंडमध्ये पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन, हे लक्षात ठेवा, पंतप्रधान कोण आहेत न्यूझीलंडच्या, जेसिंडा ऑर्डन यांच्या मंत्रिमंडळात सर्वसमावेशकता, विविधता, वांशिक अल्पसंख्याक विभागाच्या मंत्री झालेल्या आहेत. पहा मंत्रिपद कोणतं आहे, सर्वसमावेशकता, विविधता, वांशिक अल्पसंख्याक विभागाच्या मंत्री झालेल्या आहेत. कोण तर प्रियंका राधाकृष्णन. 41वा प्रश्न पहा, पक्षी सप्ताह 5 नोव्हेंबर 2020 ते 12 नोव्हेंबर 2020 या दरम्यान पहिला पक्षी सप्ताह साजरा केला जात आहे. पहिले पक्षी सप्ताह साजरे करणारे राज्य कोणते. तर पर्याय पहा, पहिला आहे गुजरात, दुसरा आहे जम्मू काश्मीर, तिसरा आहे राजस्थान आणि चौथा आहे महाराष्ट्र. तर पहिले सप्ताह साजरे करणारे, पक्षी सप्ताह साजरे करणारे राज्य कोणते तर महाराष्ट्र. आता मारुती चितमपल्ली जे पर्यावरण आणि वन्यजीव तज्ज्ञ होते, त्यांचा जन्मदिवस आहे 5 नोव्हेंबर. डॉक्टर सलीम अली जे पक्षी तज्ज्ञ होते, तर 12 नोव्हेंबर ही जयंती त्यांची आहे. आता 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रात पक्षी सप्ताह साजरा केला जात आहे. आणि हा पक्षी सप्ताह साजरा करणारे महाराष्ट्र हे एकमेव पहिले राज्य आहे, लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्र सरकारच्या वन आणि महसूल विभागाच्या वतीने हा सप्ताह साजरा केला जात आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. वन आणि महसूल या दोन्ही विभागाच्या वतीने हा सप्ताह साजरा केला जात आहे 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर. पहिले सप्ताह पक्षी सप्ताह साजरे करणारे राज्य कोणते तर मग महाराष्ट्र. त्यानंतरचा प्रश्न पहा, 93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे संपन्न झाले. पहिला पर्याय यवतमाळ, दुसरा आहे उस्मानाबाद, तिसरा आहे पंढरपूर आणि चौथा आहे सांगली. तर 93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे उस्मानाबाद येथे संपन्न झाले मित्रांनो. 93वे जे 2020 ला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले ते उस्मानाबाद येथे झाले होते आणि त्याचे अध्यक्ष कोण होते, फादर फ्रान्सिस दिब्रिटो. दुसरे 92 ला जे झाले होते 2019 ला ते यवतमाळ येथे झाले होते आणि अध्यक्षस्थानी होते अरुणा ढेरे. 91 जे झाले होते 2018 ला बडोद्याला, त्याचे अध्यक्षस्थान हे लक्ष्मीकांत देशमुख होते. मित्रांनो, फक्त 93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे प्रश्न तुम्हाला येत असेल तरीही या अनुषंगाने 92वे, 91वे, 90वे, त्याच्यानंतर स्थळ कोणतं, त्याचा अध्यक्ष कोण, या पद्धतीच्या आपण नोट्स काढल्या तर आपल्याला पेपरच्या वेळेस या गोष्टी कामी येतात मित्रांनो. आणि पहिले साहित्य संमेलन कुठे झाले, मग त्याचा अध्यक्ष कोण होता, अशा पद्धतीने आपल्याला माहिती असली पाहिजे. आणि मग नंतर महिला किती झाल्या अध्यक्षस्थानी हे सुद्धा आपल्याला माहित असायला पाहिजे. तुलनात्मक अभ्यास करा. महिला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये किती झाल्या होत्या महिला आतापर्यंत अध्यक्ष हे कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा मित्रांनो. पुढील प्रश्न पहा, भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2019 नुसार भारतातील एकूण वनक्षेत्र, वन आच्छादन आणि वृक्ष आच्छादन एकूण भौगोलिक संख्येच्या किती टक्के आहे. तर मित्रांनो, जर प्रश्न असा आला की वन आच्छादन आला, फक्त भारताचे वन आच्छादन किती, वनक्षेत्र किती,
तर वन आच्छादन जर विचारलं फक्त तर 21.67% आणि वन आच्छादन व वृक्ष आच्छादन जर विचारलं तर 24.56%. हे दोन कन्सेप्ट लक्षात असू द्या. वन आच्छादन म्हणजे फक्त वन, त्याची किती आहे 21.67%, आणि वन आच्छादन व वृक्ष आच्छादन जर विचारलं तर ते 24.56%. आणि सर्वाधिक वन राज्य कोणतं तर मध्य प्रदेश, आणि सर्वाधिक वनाचे प्रमाण असणारे राज्य कोणतं तर मिझोराम. हे सुद्धा लक्षात असू द्या. भारतीय वन सर्वेक्षण अहवाल दर 2 वर्षांनी प्रसिद्ध करण्यात येत असतो. त्या अहवालात त्या बाबी सांगितलेल्या आहे. 44वा प्रश्न पहा. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? पहिला पर्याय एन.के. सिंग, वाय.व्ही. रेड्डी, अशोक लवासा, आदर्श कुमार गोयल. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष मित्रांनो एन.के. सिंग आहे. आता 15वा वित्त आयोग हा, तर मित्रांनो 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे एन.के. सिंग आहे. आणि शिफारसी जे राहणार आहे ते 2020 ते 2025. आणि घटनेत तरतूद पहा. भारतीय राज्यघटनेत 280 कलमान्वये वित्त आयोगाची शिफारस करण्यात आलेली आहे. राष्ट्रपती दर 5 वर्षांनी वित्त आयोगाची नेमणूक करते. आणि रचना लक्षात असू द्या. 1 अध्यक्ष आणि 4 सदस्य. पहिले वित्त आयोगाचे अध्यक्ष हे होते के.सी. नियोगी. आणि 13वे वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे डॉक्टर विजय केळकर. आणि 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे डॉक्टर वाय.व्ही. रेड्डी. हे सुद्धा लक्षात असू द्या. आणि 15व्या वित्त आयोगाचे एन.के. सिंग. हे सुद्धा लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पहा मित्रांनो. नुकताच अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आलेली सारिका काळे ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पहा, कधीही प्रश्न शक्यतो असे विचारले जातात की जे आपल्या रिलेटेड असतात. महाराष्ट्रीयन असल्यामुळे अतिशय महत्वाचा प्रश्न. आणि ऑप्शन पहा. पहिला आहे कुस्ती, दुसरा आहे कबड्डी, तिसरा आहे खो खो आणि चौथा आहे शूटिंग. मित्रांनो, सारिका काळे ही खो खो या खेळाशी संबंधित आहे. महाराष्ट्रातले जे जे खेळाडू आहेत जे अर्जुन पुरस्कार मिळालेले आहेत अशांची यादी तयार करा आणि ते पहा की कोणत्या खेळाशी संबंधित आहे. कारण प्रश्न अशाच पद्धतीने विचारले जाते मित्रांनो. तर अर्जुन पुरस्कार हा यावर्षी सारिका काळे खो खो या खेळाशी संबंधित असल्यामुळे देण्यात आला. एकूण अर्जुन पुरस्कार 27 खेळाडूंना यावर्षी देण्यात आलेला आहे. किती तर 27. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा एकूण 5 खेळाडूंना देण्यात आला आहे. आतापर्यंत जर इतिहास पाहिला 1992 पासून राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दिला जातो. 1992ला विश्वनाथ आनंद यांना पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यात आला होता. पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विश्वनाथ आनंद. हे सुद्धा लक्षात ठेवा कारण वारंवार नेहमी प्रश्न येते. तर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार यावर्षी 5 व्यक्तींना देण्यात आलाय, खेळाडूंना देण्यात आलाय. आणि पहिल्या वेळेस असं आहे की 5 व्यक्तींना खेळाडूंना एकदाच हा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यामध्ये रोहित शर्मा क्रिकेटर, विनेश फोगाट ही कुस्तीपटू, राणी रामपाल ही हॉकी संघाची कर्णधार, मरियप्पन थांगवेलू पॅरा ॲथलेटिक्स आहे, मनिका बात्रा टेबल टेनिस. या 5 खेळाडूंना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार यावर्षीचा देण्यात आला आहे. आणि राजीव गांधी खेळ पुरस्कार जे राहतात, अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हे 29 ऑगस्ट रोजी देण्यात येत असतात. 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस आहे. समोरचा प्रश्न पहा मित्रांनो. महाराष्ट्रात खालीलपैकी कुठे मिठाचा सत्याग्रह झाला नाही? प्रश्न वाचन अतिशय महत्वाचं आहे कारण प्रश्न बरोबर वाचला नाही तर उत्तर सुद्धा वेगळं निघू शकते. म्हणून आहे नाही ह्या सुद्धा गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत. पहा, पहिला पर्याय मालवण, दुसरा आहे वडाळा, तिसरा आहे शिरोडे आणि चौथा आहे ठाणे. तर मिठाचा सत्याग्रह कुठं झाला नाही तर ठाण्याला. आता याची ट्रिक्स कशी लक्षात ठेवायची, क्लुप्ती पहा. मालवणचा मा घ्या, वडाळाचा व आणि शिरोडेचा शी. मावशी, मावशीचे मीठ. हा क्लुप्ती लक्षात ठेवली की आपण हे जे ठिकाण आहे ते विसरतच नाही. मालवणचा मा, वडाळाचा व आणि शिरोडेचा शी. मावशी मीठ. अशा पद्धतीने आपली क्लुप्ती कामी येते. मित्रांनो, अशा क्लुप्त्या आपण
जर वेळोवेळी लक्षात ठेवल्या आणि बऱ्याच गोष्टी या क्लुप्त्यानं सहज लक्षात येते. समोरचा प्रश्न पहा मित्रांनो, मुंबईच्या नगरपालिकेचा म्हणजे शरीफचा कालावधी किती? 1 वर्ष, 2 वर्ष, 2.5 वर्ष आणि 5 वर्ष. तर मुंबईचा जे नगरपाल असतो, शरीफ असतो, त्याचा कालावधी 1 वर्षाचा असतो. आता मुंबईचे नगरपाल हा वैधानिक दर्जा नसलेले पण प्रतिष्ठित पद असलेले असे पद आहे. महादेव लक्ष्मण डहाणूकर हे मुंबईचे स्वातंत्र्यानंतरचे पहिले शरीफ होय आणि आता सध्या कोलकाता व मुंबई येथेच हे पद आहे, लक्षात ठेवा. कोलकाता आणि मुंबई. तर मुंबईच्या नगरपालाचा कालावधी किती? 1 वर्ष आणि वैधानिक दर्जा नसलेले पण प्रतिष्ठा पद असलेले हे महत्वाचे पद. आणि महादेव लक्ष्मण डहाणूरकर हे मुंबईचे स्वातंत्र्यानंतरचे पहिले शरीफ होय. कोलकाता आणि मुंबई येथेच हे पद आहे. 48वा प्रश्न पहा मित्रांनो, कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे पंचायतींना घटनात्मक दर्जा देण्यात आला? पर्याय पहिला पर्याय 72, दुसरा आहे पर्याय 73, तिसरा आहे 74 आणि चौथा आहे 75 ही घटना दुरुस्ती. आता कोणत्या घटना दुरुस्तीने पंचायतींना घटनात्मक दर्जा देण्यात आला? तर 73व्या घटना दुरुस्तीने पंचायतींना घटनात्मक दर्जा देण्यात आला. आणि 1992 मध्ये 73वी घटना दुरुस्ती जी आहे विधेयक मान्य करण्यात आलं. आणि 24 एप्रिल 1993 घटनात्मक दर्जा दिला. घटनात्मक दर्जा हे 24 एप्रिल 1993. म्हणून 24 एप्रिल जो दिवस असतो तो आपण पंचायत राज दिवस म्हणून साजरा करतो. पंचायत राज दिवस कोणता? तर 24 एप्रिल. हे सुद्धा लक्षात असू द्या. प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने जे जे प्रश्न निर्माण होत आहे ते आपण डायरीत लिहून घ्या, कारण उद्या असाही प्रश्न विचारते, पंचायत राज दिवस कोणता किंवा घटनात्मक दर्जा कधी मिळाला, तारीख सांगा. 24 एप्रिल 1993. आणि यामध्ये भारतीय राज्यघटनेत 243व्या कलमात पंचायत राजची तरतूद केली आहे. कलम 243 कलमात भारतीय राज्यघटनेत पंचायत राजची तरतूद करण्यात आली आहे. पंचायत राजची तरतूद हे सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे. कलम 243 अन्वये पंचायत राजची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि पंचायती या शीर्षकाखाली घटनेत भाग 9अ हा समाविष्ट करण्यात आला आहे. भाग 9अ हा सुद्धा भाग समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये कलम 243A ते 243O समाविष्ट करण्यात आले आहे. आणि 11व्या परिशिष्टात 11वे परिशिष्ट तर 29 विषय किती? 29 विषय आहेत. हे सुद्धा लक्षात असू द्या. म्हणजे पंचायतींना घटनात्मक दर्जा 73व्या घटना दुरुस्तीने देण्यात आला. 73वी घटना दुरुस्ती 1992 विधेयक मांडण्यात आलं. 24 एप्रिल 1993 घटनात्मक दर्जा देण्यात आला. 24 एप्रिल हा पंचायत राज दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आणि कलम 243 अन्वये घटनेत पंचायत राजची तरतूद करण्यात आलेली आहे. 11वं परिशिष्ट जोडण्यात आले आणि त्यात 29 विषयाचा समावेश आहे. हे सुद्धा लक्षात असू द्या. 49वा प्रश्न पहा, पेशीमधील ना पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणतात. तर पहिला पर्याय हरित लवक, दुसरा आहे तंतुकणिका, तिसरा आहे रायझोझोम आणि चौथा आहे लायकारिका. तर तंतुकणिकेला पेशीचे ऊर्जा केंद्र असे म्हणतात. भाग पहिल्यामधील शेवटचा प्रश्न पहा, जपानमध्ये आढळलेला मिनीमाटा रोग मुळे झाला. पहिला पर्याय आर्सेनिक विषबाधा, दुसरा आहे कॅडमियम विषबाधा, तिसरा आहे लीड विषबाधा आणि चौथा आहे पारा विषबाधा. तर मित्रांनो, जपानमध्ये जे मिनीमाटा रोग जो आहे तो पाराच्या विषबाधेमुळे झालेला आहे. 1950 मध्ये जपानमध्ये हा रोग प्रचारात आला होता आणि जलचर प्राणी यांच्या अवयवात पारा जाऊन ती मासे मिनीमाटा येथील लोकांच्या खाण्यात आली होती आणि त्यामुळे या रोगाला मिनीमाटा रोग असं म्हणलं जाते. तर हे माशांनी तिथले जे काही
इंडस्ट्रीज आहे आणि तिथल्या इंडस्ट्रीच्या मधून पारा हा माशांच्या सेवनात आला आणि ते मासे येथील लोकांच्या खाण्यात आले. त्यामुळे हे रोग पाऱ्याच्या विषबाधेमुळे मिनीमाटा रोग पसरला गेला आणि ही बिमारी मानवाचे मस्तिष्क आणि डोळ्याची शक्ती कमी करते. तर लक्षात ठेवा ही मिनीमाटा रोग जे आहे ते पारा या विषबाधेमुळे होतो. मित्रांनो, अशाच प्रकारचे म्हणजे पूर्णतः माहिती असलेले माझे सर्वच व्हिडिओ आहे आणि सर्वात महत्त्वाचं हे आहे की तुम्हाला प्रत्येक प्रश्न, आता मिनीमाटा रोग जर आपण घेतला तर मिनीमाटा संदर्भात फक्त आपण पारा या विषबाधेमुळे हा रोग होतो याच्या हे कन्सेप्ट काय आहे, कशामुळे मिनीमाटा रोग होतो, ते त्यात कोणत्या अवयवावर कुठे इफेक्ट पाडतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला एका ठिकाणी जर आल्या आणि वाचनात जर आल्या तर ते चिरकाल लक्षात राहते. फक्त आपण ऑब्जेक्टिव्ह वाचल्या टाईप करतो आणि काही काळापर्यंत ते लक्षात राहते आणि त्याच्यानंतर ते विसर पडते. परंतु जर तुम्ही या कन्सेप्ट बेस जर व्हिडिओ पाहिले तर अशा पद्धतीने जर व्हिडिओ पाहण्यात आले तर कायमस्वरूपी तुमच्या स्मरणात राहतील. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझे चॅनल वाडीकर गायडन्स पॉइंटला सबस्क्राईब करा. धन्यवाद.